आम्हा सर्वांचेच नेते महाराष्ट्राचे नेते अजितदादा यांचा अस्थिकलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये अस्थिकलश जाईल. उद्या परवा 2 दिवस पक्षाचे मंत्री, पक्षाचे आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल. पवारांच्या अस्थिकलशाचं पूजन जे आहे ते पक्ष कार्यालयात झालंय, परंतु काल शपथविधीचा कार्यक्रम सुनेत्रा वहिनींचा झालेला आहे. त्याच्यावरून सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमांमध्ये असेल काही झालेल्याच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या आहेत. अग्रलेख लिहिल्या त्या संदर्भातली प्रतिक्रिया काय? आम्हा सर्वांचेच नेते महाराष्ट्राचे नेते अजितदादा यांचा अस्थिकलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये अस्थिकलश जाईल. उद्या परवा 2 दिवस पक्षाचे मंत्री, पक्षाचे आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि अस्थिकलशाचं पूजन झाल्याच्या नंतर त्याचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जन होत असतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल. आता आपण जे म्हणालात, प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. म्हणून काल वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली त्याच्याबद्दलची प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी मतं मांडू शकतो. तो मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी, अजितदादांचं जे स्वप्न महाराष्ट्र विकसित दृढ करण्यासाठी बहिणींनी काल त्या ठिकाणी शपथ घेतली. यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं काय कारण आहे असं मला स्वतःला वाटतं. सर, दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र अमोल मिटकर यांनी ट्विट करताना केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 जण हे जर प्लेनमध्ये होते तर मग 5 जणांचा मृत्यू झाला, असं का झालं, वारंवार पायलट का बदलले गेले, त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत.